पुण्याच्या एका अरुंद रस्त्यावरची सकाळची वेळ. हातात पुस्तकांची पाटी, अंगावर साधी साडी, चेहऱ्यावर अढळ निर्धार. शाळेकडे जाणाऱ्या त्या स्त्रीवर काही लोक चिखल आणि दगड फेकत आहेत. अपमानाचे शब्द तिच्या कानावर आदळत आहेत. पण ती थांबत नाही. क्षणभर डोळे पुसते, साडीची घडी नीट करते आणि पुन्हा पुढे चालू लागते. कारण तिच्या मनात एकच विचार असतो, माझ्या मुलींना शिकायचं आहे. ही केवळ एक कल्पना नव्हे, तर हा आपल्या इतिहासातील एक जाज्वल्य सत्यप्रसंग आहे. या धैर्यशाली स्त्रीचं नाव म्हणजे सावित्रीबाई फुले. हो, मी आद्या विशाल देशमुख प्रभात किड स्कूल अकोलाचे विद्यार्थिनी सावित्रीबाईंच्या स्मृतिदिनानिमित्त आज इथे बोलत आहे. स्त्री शिक्षण हा शब्द ज्या काळात पाप समजला जायचा, त्या काळात सावित्रीबाईंनी हातात पुस्तक घेतलं आणि समाजाच्या काळोख्या रस्त्यावर ज्ञानाचा दिवा पेटवला. त्यांच्यावर अन्याय झाला, उपेक्षा झाली, पण त्या डगमगल्या नाहीत. कारण त्यांना ठाऊक होतं, विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. शिक्षण हे केवळ अक्षरज्ञान नव्हे, तर हा एक कृतीचा संकल्प आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिलं. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सहकार्याने 1848 साली पुण्यात पहिली मुलींची शाळा सुरू झाली. तो क्षण केवळ एका शाळेचा प्रारंभ नव्हता, तर तो भारतीय समाजातील क्रांतीचा उद्गार होता. त्या वर्गखोलीत बसलेल्या प्रत्येक मुलीच्या डोळ्यात स्वप्न होती आणि त्या स्वप्नांना दिशा दाखवणारा हात म्हणजे सावित्रीबाई फुले. महिला दिन साजरे करताना आपण शुभेच्छा देतो, कार्यक्रम करतो, पण सावित्रीबाईंचं आयुष्य आपल्याला आजही प्रश्न विचारतं की आजही प्रत्येक मुलगी सुरक्षित आहे का? प्रत्येक मुलीला शिक्षणाची समान संधी मिळते का? जर अजूनही अडचणी येत असतील, तर सावित्रीबाईंची प्रेरणा आपल्याला पुन्हा एकदा नव्याने उभं राहायला शिकवते. त्या केवळ शिक्षिका नव्हत्या, कवयित्री, समाजसेविका आणि स्त्री सन्मानाच्या अग्रदूत होत्या. त्यांनी विधवांसाठी आश्रय उभारला, बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केलं आणि समाजातील तळागाळातील लोकांना माणूसपणाचा अधिकार दिला. त्या काळात स्त्री 4 भिंतींमध्ये बंदिस्त होती, पण त्यांनी त्या भिंतींना तडा दिला. त्यांचा एक संदेश आजही तितकाच जिवंत आहे. उठा, शिक्षण घ्या, स्वतःला सक्षम करा. कारण शिक्षण हेच परिवर्तनाचं सामर्थ्य आहे. स्त्रिया आज विविध क्षेत्रांमध्ये यश मिळवत आहेत, पण या यशाच्या पायाभरणीत सावित्रीबाईंची संघर्षाची वीट आहे. मित्रांनो, सावित्रीबाईंचं स्मरण म्हणजे फक्त अभिवादन नव्हे, तर हा कृतीचा संकल्प आहे. चला, या स्मृतिदिनानिमित्त ठरवूया, ज्ञानाची मशाल पुढे नेऊ, समानतेचा दीप प्रज्वलित ठेवू आणि प्रत्येक मुलीच्या डोळ्यातल्या स्वप्नांची ज्योत जपू. कारण एका स्त्रीच्या धैर्याने इतिहास बदलतो आणि त्या इतिहासाचं नाव आहे सावित्रीबाई फुले.